कालपासून वाघमाईंबद्दल बोलताना काही जण झोपडपट्टीतील भाषा झोपडपट्टीतील बोलल्यासारखे असे शब्द वापरत आहेत, पण हा झोपडपट्टीतील गरीब प्रामाणिक लोकांचा अपमान आहे। कृपया हे समजून घ्या। झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो। झोपडपट्टी ही प्रचंड काबाड कष्ट करून खाणाऱ्यांची वस्ती आहे असं म्हणत चित्रा वाघ यांना शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी डिवचले। पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, कालचा थैथयाट सभागृहाचा अपमान करणारा होता। सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जण पायाला बांधून फिरते। ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही। एखाद्याच्या लेकराच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल करणारे भाजप नीच आहे। किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही। वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीबद्दल बोलू नये, कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो। भाजप बायकाच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करत आहेत। या बाई कधी काळी उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या। वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण सारख्या भटक्या जातीतील पोरीचं भांडवल करत होत्या। तुम्ही भटक्या जातीतील एका नेत्याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करत आहात, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। वाघबाई यांनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही, कारण माझ्यावर संस्कार आहेत। मी परब साहेबांचे धन्यवाद मानते, त्यांनी आकडा काढला। वाघबाई यांनी जो आकडा काढला तो त्यांच्या कार्यकर्तृत्व पाहता खूप कमी आहे। भाजप जर सत्याची असेल तर त्यांनी संजय राठोड यांची केस ओपन करावी। त्यांच्या नवऱ्यावर जेव्हा 1 लाख रुपये लाच घेण्याचे आरोप केले त्यावेळेस त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रवेशासाठी आल्या होत्या। त्यात त्यांना आपल्या नवऱ्याने 1 लाख लाच मागितली याचा संताप होता, कारण त्यांच्यासाठी 1 लाख खूप कमी आहे। त्यात 2-3 कोटींची रक्कम असते तर जरा सुटेबल वाटली असते, अशी टीका अंधारे यांनी यावेळी केली। स्पष्ट आहे, हे इतकं नीच आणि पाताळ यंत्री राजकारण करणाऱ्या भाजपापासून या लेकराच्या आईवडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे। आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या। बाईंचा तसा तो नाद आहे, बाई तशाच वागत राहतात, बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये। परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे, काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जाते। परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो। झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात, पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात। झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात। त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत। आता ह्या बाई कोण आहे ज्या फार म्हणतायत की मी लढले, मी संजय राठोडच्यासाठी लढले। माझं त्यांना सभागृहाच्या बाहेरून का बरं, तर त्याचं कारण आहे। सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत। आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करतं आणि मग भाजपा बायकांच्या आडून व्हिक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करतं। त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागली। काल त्या विचित्र बाईने किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही। खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या, तर तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये। परंतु ज्यांना वाटतंय की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली, जर तुम्ही त्या क्लीन चिटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल। आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या। याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या विमुक्तातल्या एका पोरीच्या अब्रूचं मातेरं राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या। आणि समजा जर ही क्लीन चिट चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत? लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे। का मंत्री म्हणून घेतलं?
ज्या अर्थी मंत्री म्हणून घेतलं त्या अर्थी तुम्हाला तो योग्य वाटत असेल आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच तुम्ही भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. बघितल्या तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय्यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे. राहिला प्रश्न वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा, मला वाटतंय त्या भाषेवर मी जाऊ नये, माझ्यावर चांगले संस्कार आहेत. परंतु एक नक्की आहे की या निमित्ताने थोडीफार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली. मी परब साहेबांचे आभार मानते. आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत, तर मुठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी पाशवी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सळोकी पळो करून सोडले हेही आपण सगळे बघत आहात. आणि त्यामुळेच पोटशूळ उठलेल्या लोकांनी आत्ता हे सगळं आकांडतांडव केलं. वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे, कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात, याचंही कृपया त्यांना भान असावं. हे बहुतेक त्यांना जेव्हा काहीतरी त्यांच्या नवऱ्याने काय ती 1 लाख रुपयाची लाच वगैरे घेतली तेव्हाचं आहे. आणि त्यांना संताप होतो. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्या नवऱ्यावर जरी लाच खाण्याचे जरी आरोप झाले तरी किमान 1.5 कोटीचे तरी झाले पाहिजे ना. म्हणजे 1 लाख म्हणजे फारच चिंधीगिरी वाटते. ते 1 लाखाच्या आकड्यामुळे पण कदाचित त्या फार चिडलेल्या असतील, असू शकतं. मग 10-5 कोटीची लाच असेल तर माणसाला जरा सायझेबल अमाऊंट वाटते. 1 लाख म्हणजे मला वाटते वाघबाईंच्यासाठी एकदमच चिंधीगिरी वाटली असेल.